Balanced and unbalanced forces. Try this. Take a cardboard box, tie thick string to its two sides and keep it on a smooth table as shown in figure. तर विद्यार्थ्यांना जसं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, दोन इक्वल वेट आपल्याला या टेबलवरती अशा दोन्ही साईडनी हँग करून ठेवायचं आहे. टेक द स्ट्रिंग्स ऑन बोथ साइड्स ऑफ द टेबल. टाय वेविंग पॅन्स टू द टू एंड्स अँड कीप इक्वल मासेस इन बोथ पॅन्स. या दोन्ही पॅनमध्ये आपण इक्वल मासेस ठेवणार आहोत. The box does not move on the table. If the more mass is kept is one of the pans than the other, the box starts moving in the direction of that pan. मग आता या दोन्हीही पॅनमध्ये सपोज या पॅनमध्ये सुद्धा 1 किलोग्रॅमचा मास आहे, याच्यामध्ये सुद्धा 1 kgचा मास आहे. जर दोन्ही पॅनमध्ये सेम वेट असेल तर दोन्ही पॅन काय होतील, त्यांच्या जागेवर स्थिर राहतील. दे डू नॉट मूव्ह. परंतु जर आपण एका पॅनमध्ये आणखीन 1 kg वजन वाढवलं, जर जास्त वजन केलं, इथे 2 kg झालं आणि इथे 1 kg झालं, तर काय होईल, हा जो पॅन आहे तो खाली झुकेल आणि हा वरती येईल, की जेणेकरून काय होईल, हा कार्डबोर्ड बॉक्स जो आहे या दिशेने सरकू लागेल. इफ मोर मास इज केप्ट इन वन ऑफ द पॅन दॅन इन द अदर, द बॉक्स स्टार्ट्स मुव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ दॅट पॅन. म्हणजे ज्या पॅनमध्ये जास्त वेट आहे त्या डायरेक्शनला कार्डबोर्ड बॉक्स मूव्ह होण्यास सुरुवात होईल. इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स ऑन बोथ द पॅन्स वेन द इक्वल मासेस आर केप्ट इन देम. दिस मीन्स दॅट द बॅलन्स्ड फोर्स ॲक्ट ऑन द बॉक्स विथ द इफेक्टिव्ह फोर्स इक्वल्स टू 0 ॲज दॅट आर ॲक्टिंग इन द अपोजिट डायरेक्शन. मग आता ज्यावेळेस दोन्ही पॅनमध्ये इक्वल मासेस होते, ते इक्वल मासेस असल्यामुळे दोन्हीही या मासेसवरती इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ॲक्ट होत होता. म्हणजे इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ॲक्ट झाल्यामुळे ते दोन्हीही फोर्सेस एकमेकांना कॅन्सल केले आणि दोन्हीही पॅन हे आहे स्थिर राहिले. त्यापैकी कोणताही पॅन हा मूव्ह झाला नाही. ऑन कॉन्ट्ररी, इफ द मोर मास इज केप्ट इन वन पॅन दॅन दी अदर, द बॉक्स स्टार्ट्स मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ द पॅन विथ द मोर मास. परंतु त्या उलट जर आपण एका पॅनमध्ये मास वाढवला तर हा कार्डबोर्ड बॉक्स इट इज स्टार्ट टू मूव्ह इन द डायरेक्शन ऑफ द पॅन विच कंटेन्स द मोर मास. When unequal forces are applied to the box on the two sides, an unbalanced force acts on the box, resulting the imparting motion to the box. So that from this activity आपल्याला असं लक्षात येतं की ज्यावेळेस अनइक्वल मासेस जर आपण याच्यामध्ये टाकले तर अनइक्वल मासेसमुळे अनइक्वल फोर्सेस यावरती ॲक्ट होतात. अँड ड्यू टू अनइक्वल फोर्सेस जे मॅग्निट्यूडमध्ये आहे, ज्याला आपण अनबॅलन्स्ड फोर्स असं सुद्धा म्हणू शकतो. सो अनबॅलन्स्ड फोर्सेस आर results in the motion of this cardboard box which is kept on the smooth table. तर या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट झालेली होती. त्यानंतर पुढचा जो एक भाग दिलेला आहे, चिल्ड्रन प्लेइंग टग ऑफ वॉर पुल द रोप इन देअर रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन. इफ द पुल ऑफ द फोर्स इज इक्वल ऑन द टू साइड्स, द रोप डज नॉट मूव्ह. If the force is more on one side, the ropes move in that direction. This means that initially the two forces are balanced. The rope moves in the direction of the higher force when the forces become unbalanced. तर विद्यार्थ्यांना आपण टग ऑफ वॉर, तुम्हाला माहिती रस्सीखेच. समजा रस्सीखेचमध्ये काय आहे की इथे 2 मुलं आहे आणि इथे सुद्धा काय आहे, 2 मुलं आहे. ते टग ऑफ वॉरमध्ये एकमेकांच्या दिशेने रस्सी ही खेचत राहतात. आता या ठिकाणी दोन्हीही ठिकाणी फोर्सेस हे इक्वल अमाऊंटमध्ये लागतात. इक्वल फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन द रोप. इक्वल फोर्सेस फोर्सेसमुळे काय होतं, इक्वल फोर्सेस इन द सेन्स ऑफ मॅग्निट्यूडमध्ये इक्वल असल्यामुळे काय होतं, दिस रोप इज नॉट मूव्ह टुवर्ड्स दिस डायरेक्शन ऑर टुवर्ड्स दिस डायरेक्शन. कोणत्याही डायरेक्शनमध्ये ही रोप मूव्ह होत नाही, ती जागच्या जागी स्थिर राहते. परंतु समजा जर अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट झाले, या ठिकाणी जर 3 मुले उभे राहतात, रस्सी स्वतःकडे खेचतात आणि या ठिकाणी 2च मुलं आहे जे रस्सी स्वतःकडे खेचतात. या ठिकाणी जे फोर्सेस अप्लाय होत आहेत ते अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय होतो आणि अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय झाल्यामुळे काय होतं, दिस रोप स्टार्ट टू मूव्ह इन दॅट डायरेक्शन वेअर द फोर्स इज अप्लाइड मोर. तर ज्या ठिकाणी फोर्स हा जास्त लागतो त्या ठिकाणी रोप त्या पद्धतीने त्या दिशेला झुकते. लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. When the big grain storage container is required to slide on the ground, it becomes easier if the 2 persons push it rather than 1 person. When the force is applied by both in the same direction, the movement is so easy. You may have experienced this. What do we understand from this? आणखीन एक एक्झाम्पल दिलेले आहे की समजा हे एक स्लाईड आहे, एक असं उतरता आहे. या उतरत्या भागातून आपल्याला हा जो बॉक्स आहे तो ढकलत समोर न्यायचा आहे. हा जो बॉक्स आहे तो ढकलत समोर न्यायचा आहे. तर एकच व्यक्ती जर याला मागून पुश करत असेल तर हे बॉक्स जो आहे
तो घरंगळत स्लाईड होऊन खाली येण्यासाठी थोडा जास्त वेळ लागेल. पण त्याच ठिकाणी जर आणखीन जर फोर्स ॲक्ट होतील, म्हणजे दोन पर्सन जर फोर्स अप्लाय करत असतील, तर तो बॉक्स जो आहे इझिली खाली येण्यास मदत होते. म्हणजेच काय की ॲज द मॅग्नेट्यूड ऑफ द फोर्स इन्क्रीजेस, ते मोशनसुद्धा आहे त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्रीज करायला मदत होते. तर फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट आपल्याला या सगळ्या घटनांवरून आपल्याला काही गोष्टी समजून येतात. काय की इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन, अ फोर्स इक्वल्स टू द ॲडिशन ॲक्ट्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. जर एकाच ऑब्जेक्टवरती, सपोज ही ऑब्जेक्ट आहे, एकाच ऑब्जेक्टवरती सेम डायरेक्शननी फोर्स अप्लाय होत आहेत, एकाच ऑब्जेक्टवरती F1 फोर्स, F2 फोर्स, F3 फोर्स, हे तीनही फोर्स एकाच डायरेक्शनने एकाच ऑब्जेक्टवर अप्लाय होतात, तर त्याचा परिणामी फोर्स काय होईल, त्या सगळ्या फोर्सचं ॲडिशन F1 प्लस F2 प्लस F3 या तिन्ही फोर्सचं ॲडिशन म्हणजे काय, या ऑब्जेक्टवरती अप्लाय होणारा टोटल फोर्स. If the two forces are applied on the one object in the direction opposite to each other, the force equal their differences acts on the object. जर फोर्सेस ह्या अप्लाय होतात एका ऑब्जेक्टवरती, अपोजिट डायरेक्शनने फोर्सेस अप्लाय होतात, इच अ फोर्स इक्वल्स टू दिअर डिफरन्स ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. मग त्या ऑब्जेक्टचं जे डायरेक्शन मूव्ह होण्याचं कुठं राहील की ज्या ठिकाणी फोर्स हा जास्त अप्लाय होतो, सपोज या ठिकाणी फोर्सची व्हॅल्यू ही जास्त आहे, तर या जास्त दिशेने फोर्स अप्लाय होतो. भलेही इथून जरी फोर्स लागत असेल, पण इथून लागणारा फोर्स हा जास्त मॅग्नेट्यूडचा आहे, तर ही जी वस्तू आहे या ठिकाणी सरकू शकते किंवा ही इथे मूव्ह होऊ शकते. देन अ फोर्स इज एक्सप्रेस्ड इन द मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. यावरनं आणखीन एक गोष्ट लक्षात येते की फोर्सला एक्सप्रेस करण्यासाठी मॅग्नेट्यूड आणि त्याचबरोबर डायरेक्शन या दोन्हींची गरज असल्यामुळे फोर्स ही कोणती क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. सो स्टुडंट, वी आर कम्प्लिटिंग युअर बॅलेन्स्ड अँड अनबॅलेन्स्ड फोर्स. Then we will discuss about some remaining part of this balanced and unbalanced force in our next video.